राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली। राज्यातील अनेक संवेदनशील प्रकरणांवर त्यांनी कडक भूमिका घेत पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत। या बैठकीत नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरण, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण तसेच गोरेगाव आणि परतवाडा येथील गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीला पोलीस महासंचालक, अतिरिक्त मुख्य सचिव आणि एसआयटी प्रमुख उपस्थित होते। अशोक खरात प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले। पीडित महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असावी। कोणताही आरोपी असो त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। तपासात भक्कम पुरावे गोळा करून केस कोर्टात मजबूत उभी करा। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणावरही त्यांनी गंभीर भूमिका घेतली। धर्मांतरासारख्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा देत त्यांनी संपूर्ण पॅटर्नचा तपास करण्याचे आदेश दिले। कोणताही अँगल तपासातून सुटू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिसांना मोठ्या कारवाया करण्यास सांगितले। तरुणाईचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या ड्रग्ज विरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश त्यांनी दिले। परतवाडा प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। पीडितांना विश्वास देऊन तक्रार नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करा, तसेच समाजसेवकांची मदत घ्या असेही त्यांनी सांगितले। एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने कडक भूमिका घेतली आहे। आता या आदेशांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा।